अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. रक्षाबंधन, राखी पौर्णिमा ही बहीण आणि भाऊ यांच्या नात्यातील अतूट असा दिवस. बऱ्याच काही ठिकाणी रक्षाबंधन हे 5 दिवस साजरी केले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन कधी साजरी करावी आणि ती कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहिती बघणार आहोत. आता नेमका भद्रकाळ आहे का, तो पाळावा का, या संदर्भातील सुद्धा माहिती बघणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. तर 2025ला भद्रकाळ नाही आहे. तर दरवर्षी असं म्हटलं जातं की रक्षाबंधनला भद्राचं सावट येतं. म्हणजेच काय की भद्रकाळ येतो. मग भद्राचा काळ असल्यामुळे आपण बहीण म्हणजे भाऊ बहिणीला किंवा बहीण भावाला राखी बांधत नाही, कारण तो एक चांगला काळ मानत नाहीत किंवा कुठले धार्मिक विधी यावेळेस आपण करू शकत नाही. पण मुळात तर 2025ला भद्रकाळ नाही आहे, म्हणून आपण कधी पण दिवसभरात रक्षाबंधन साजरे करू शकतो. पण राहुकाळ मात्र आहे. बरं, आता तुम्हाला मी सांगते की शुक्रवारी म्हणजे 8 ऑगस्ट 2025ला दुपारी 2:13 पौर्णिमा लागणार आहे. म्हणजेच शुक्रवारी पौर्णिमा लागणार आहे 2:13 आणि शनिवारी 1:25 सकाळी संपणार आहे. आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला आपण सगळे सण साजरे करत असतो. म्हणून 1:30 वाजता आपलं म्हणजे 1:30 वाजेचा हा काळ पौर्णिमेचा काळ असणार आहे. आता ती संपणार आहे, म्हणून शनिवारी आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे. आता शनिवारी रक्षाबंधन असल्यामुळे बऱ्याच काही अशा प्रश्न पडतील की शुक्रवारी संध्याकाळी रक्षाबंधन साजरी केली तर पौर्णिमेच्या कालावधीमध्ये. तर बघा, जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्की शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी म्हणजे दुपारी 2:13 रक्षाबंधन साजरं करू शकता. आणि जर तुम्हाला साजरी म्हणजे त्यावेळी जर तुम्हाला सेलिब्रेट करता येत नसेल किंवा रक्षाबंधन साजरी करू शकत नसाल तर तुम्ही शनिवारी राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. आता काय होतं ना, आपण असतो गावाला, म्हणजे आपण एकदा गावाला जायची लगबग असते. कधी कधी असं होतं की संध्याकाळ होऊन जाते, मग आपण निवांत रक्षाबंधन साजरे करत असतो. बघा, तुम्ही शनिवारी दिवसभरात कधीही रक्षाबंधन साजरी करू शकता. पण जो राहुकाळ आहे, आपल्याला माहिती आहे ना की राहुकाळामध्ये कुठले धार्मिक कार्य केले जात नाही. पण हो, राहुकाळामध्ये नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता. मग ती दुर्गा सप्तशती असेल, नवनाथ पारायण असेल किंवा स्वामीचरित्र सारामृत असेल, या सेवा तुम्ही करू शकता. पण धार्मिक कार्य तुम्ही करू शकत नाही. मग आता राहुकाळ शनिवारी कधी आहे तर बघा, दररोज 24 तासांमध्ये 1.5 तास हा राहुकाळ असतो. आता यंदा शनिवार असल्यामुळे, रक्षाबंधन असल्यामुळे सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत, थोडक्यात काय 9 ते 9:30 मध्ये तुम्हाला 10:30 तुम्हाला राखी बांधायची नाही. अगदी तुम्ही दिवसभरात 10:30 नंतर तुम्ही कधीही दिवसभरात राखी बांधू शकता. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की रात्री राखी बांधू नये किंवा सूर्यास्तानंतर राखी बांधू नये. पण बघा, इथे आपण माहेरी जातो किंवा भाऊ कामाला असतो, तो येतो बिचारा 8, 8:30, 9 नंतर, मग तुम्ही राखी बांधू शकता. शेवटी मनात श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. कारण आपण जे काही कार्य करत आहोत किंवा जे काही सण साजरे करत आहोत त्या मागची आपली भावना खूप चांगली आहे की माझ्या भावाचं कल्याण व्हावं, माझ्या भावाचा सुखाचा संसार व्हावा, त्याच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, याच कार्यासाठी आपण रक्षाबंधन साजरी करत असतो. की भावाला सुद्धा दीर्घायुष्य मिळावं, म्हणून आपण शक्य असेल तर तुम्ही लवकरात लवकर रक्षाबंधन साजरे करावे. आणि अगदी नाही शक्य होत असेल तर तुम्ही 8:30, 9ला जरी राखी बांधली तरी हरकत नाही. पण सकाळी 9 ते 10:30 राखी बांधायची नाहीये. आता या राहुकाळामध्ये देवाला पण राखी बांधायची नाही. तर सगळ्या काळांपेक्षा मोठे देव आहेत, तर नक्कीच तुम्ही राहुकाळात देवांना राखी बांधू शकता, हरकत नाही. कारण ते आपले देवकार्य आहेत, ते करू शकता. तुम्ही फक्त भावाला राखी बांधायची नाही. आता आपण बघूया की राखी पौर्णिमेसाठी जे ताट आपण तयार करत असतो ते कसं करायचं, त्या ताटामध्ये काय वस्तू असणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. तुम्ही तांब्याचं घ्या, पितळचं घ्या, चांदीचं घ्या किंवा अगदी स्टीलचं ताट घेतलं तरी हरकत नाही. त्याच्यानंतर येते ते तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. आता जेव्हा आपण देवाचं औक्षण करत असतो, देवाची आरती करत असतो, तेव्हा आपण तुपाचा दिवा घेतो. आणि आपण जेव्हा मनुष्याची आरती करत असतो किंवा मनुष्याचं औक्षण करत असतो तेव्हा आपल्याला तेलाचे दिवा घ्यायचे. 2 वाती मिळून तुम्हाला एक वात बनवायचे आणि तेल घ्यायचं. मग ते तेल तुम्ही कुठल्याही घरातलं वापरू शकता, तिळाचं घेऊ शकता किंवा घरातलं जे तुम्हाला अवेलेबल आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. आता कुंकू घ्यायचं आहे. बघा, जेव्हा आपण एखाद्या पुरुषाचं औक्षण करत असतो तेव्हा आपण कुंकूचा वापर करतो, आणि जेव्हा आपण एखाद्या स्त्रीचं औक्षण करत असतो तेव्हा आपण हळद कुंकू दोघांचा वापर करत असतो. तर जर तुम्ही तुमच्या बहिणीचं औक्षण करणार असेल तर तुम्हाला हळद कुंकू दोन्ही पण घ्यायचं आहे. पण जर तुम्ही फक्त भावाचं औक्षण करणार असेल तर फक्त कुंकू घ्यायचं आहे. आता हे कुंकू कुठलं घ्यायचं, बघा, जेव्हा आपण कुंकुमार्चन करत असतो तर ते कुंकूचा वापर आपल्याला करायचा आहे. अगदी तुम्ही माहेरी जरी गेलात तरी तुमचं कुंकू घेऊन गेलात तरी चालेल. कारण काय होतं ना, आपली आई कुंकुमार्चन करते, तुम्ही तुमच्या घरातलं कुंकू घेऊन जाऊ शकता.
भावासाठी. त्याच्यानंतर येतं ते सुपारी. जो काही सोन्याची वस्तू आहे सुपारी, का तर सुपारी खूप टणक असते आणि आपल्या भावाचं पण आयुष्य हे सुपारीसारखं टणक व्हावं म्हणून आपण सुपारीचा वापर करत असतो. त्याचबरोबर येतं ती सोन्याची कुठली पण वस्तू. मग आता सोन्याची वस्तूच का वापरायचं, चांदीचं का नाही? तर बघा, आपल्या पण भावाचं आयुष्य हे सोन्यासारखं म्हणजे सोन्यासारखं व्हावं, सुपारीचा वापर केला जातो. त्याच्याबरोबर राखी घ्यायचं. राखी निवडताना पण व्यवस्थित राख्या घ्यावा, कारण जो काही कलावा आहे त्याची राखी बांधायची असते. पण आजकाल खूप जास्त रंगीबेरंगी विचित्र राख्या आलेल्या असतात आणि लहान मुलांना पण आपण वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारच्या राख्या घेत असतो. पण त्याचं संरक्षण होईल या पद्धतीची तुम्हाला राखी निवडायची आहे, कारण ते एक प्रकारचं रक्षासूत्र असतं. आता तुम्ही गोडाचा कुठला पण पदार्थ घेऊ शकता, अगदी साखर जरी घेतली किंवा कुठली बर्फी घेतली तरी हरकत नाही. अक्षता घ्यायचे, ज्याला आपण तांदूळ म्हणतो. अक्षता का घ्यायचं तर लक्षात घ्या, अक्षता हे परिपूर्ण आहे, हे सर्व गुणात्मक युक्त आहे, म्हणून आपल्याला तांदळाचा वापर करायचा आहे. अक्षतांचा जेव्हा आपण देवदेवांवर अक्षता अर्पण करत असतो तेव्हा पांढऱ्या अक्षता अर्पण करत असतो. आणि जेव्हा आपण औक्षण करत असतो, मग ते वाढदिवसानिमित्त असो किंवा कुठल्याही शुभकार्यानिमित्त असो, मग ते जे काही तुम्ही तांदूळ घेणार आहेत तर ते तुम्ही लाल रंगाचे घ्या किंवा पिवळ्या रंगाचे घ्या. आपण जेव्हा लग्न काळात नवरदेव नवरीच्या अंगावर ज्या काही अक्षता अर्पण करत असतो किंवा टाकत असतो तर त्यासुद्धा रंगबेरंगी असतात, त्या पांढऱ्या नसतात. या पद्धतीने तुम्हाला ताट करायचे. अक्षता या मधोमध घ्यायचे आणि त्याच्यासमोरच आपल्याला दिवा घ्यायचा, कारण अक्षता हे सर्वगुण संपन्न मानलं गेलं आहे. भावाचं औक्षण करताना आपल्याला पाट घ्यायचा आहे. पाटावर भावाला बसवा आणि आपण त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढायची. आणि जर तुमची बहीण असेल तर नक्कीच बहिणीचं औक्षण करण्यासाठी तुम्हाला हळद कुंकूचा वापर करायचा आहे. जेव्हा तुम्ही कुंकू निवडता, मग ते कुंकुमार्चन करण्यासाठी असतो किंवा औक्षण करण्यासाठी असो, तर हळदीचं कुंकू निवडावं किंवा जे काही देवाचं कुंकू मिळतं तेच निवडावं. केमिकलयुक्त कुंकवाचा वापर करणं टाळावं किंवा जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. सुरुवातीला एका पाटावर आपल्याला भावाला बसवायचं. लक्षात घ्या, औक्षण करणारी व्यक्ती आणि औक्षण करून घेणारी व्यक्ती हे पूर्व पश्चिम या दोन दिशेलाच असावे. म्हणजे आपण जर भावाचं औक्षण करणार असेल तर भावाचं तोंड हे पूर्वेला असावं आणि आपलं तोंड पश्चिमेला यावं. या दिशेने या पद्धतीने आपल्याला औक्षण करायचे. आपला भाऊ असेल तर त्याच्या डोक्यावर रुमाल असो किंवा टोपी असो आवर्जून असावे, हा एक पहिला नियम असतो. किंवा अगदी जर मुलगी असेल किंवा बहीण असली तर तिने सुद्धा डोक्यावर आपली ओढणी किंवा पदर घ्यावा. सुरुवातीला कुंकू लावावं. कुंकू लावल्यावर जो काही अक्षता घेतल्यात ते त्याच्या कपाळी लावाव्या आणि थोड्याशा त्याच्या डोक्यावर टाकावे. सुपारी आणि जे काही सोन्याची वस्तू आहे ते 3 वेळा आपल्या भावावरून ओवाळून जे आपलं ताट आहे त्याला स्पर्श करायचं असतं. असं 3 वेळा तुम्हाला करायचं. त्याचबरोबर साखर खाऊ घालायची. आता जे ताट आहे ते खाली ठेवायचं नाही आहे. भावाचं संपूर्ण औक्षण होईपर्यंत हे ताट तुम्हाला खाली ठेवायचं नाही. आता एका भावाला जर 4 बहिणी असल्या तरीसुद्धा कोणीतर ते ताट आवर्जून आपल्या हातात घ्यावं आणि मग तिने राखी बांधावी. आता राखी बांधताना जो मंत्र आहे तो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते. एक मंत्र म्हणायचा असतो आणि त्याच्याच बरोबर ही संपूर्ण राखी बांधेपर्यंत मनात एकच असतं की तुम्ही ज्या काही सकारात्मक गोष्टी आपल्या भावासाठी औक्षण करण्याच्या दरम्यान सोडणार आहे, याचा अर्थ ज्या गोष्टी तुम्ही विचार करून सोडून देतो की आपण माझ्या भावाचं कल्याण होऊ दे, मला त्याला सुख समृद्धी, त्याच्या सगळ्या संसारातल्या अडचणी दूर होऊ दे, आणि हीच भावना आपल्या मनात ठेवायची आहे. माझा भाऊ सुखरूप राहावा, त्याला दीर्घायुष्य मिळावं ही प्रार्थना करायची. आणि हे सगळं औक्षण करताना हे प्रार्थना करत करत आपण औक्षण करायचे. आणि औक्षण केल्यावर ताट आपल्याला खाली ठेवायचं नाही. आणि जर लहान भाऊ असेल तर त्याने आवर्जून आपल्या बहिणीच्या पाया पडावं. घरातले जे काही वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांच्या जरूर पाया पडावं. तर या पद्धतीने आपल्याला औक्षण करायचे. आता औक्षण करताना पाटाभोवती रांगोळी काढावी, तर तुम्ही ती काढली तरी चालेल आणि भावाने बहिणीच्या पाया पडावं. आता तुम्ही म्हणाल ताई मग भाऊ मोठा आहे, मोठ्या भावाने बहिणीच्या पाया पडावं का? तर ती आपल्या घरातली लक्ष्मी असते. लक्षात घ्या, तर तिच्या पाया पडल्याने काय वाईट होणार नाही. बहिणी भाच्यांच्या पाया पडल्याने काय नेहमीच चांगलं होतं. तुमची भाची जर आली तुम्हाला ओवाळायला, आवर्जून तिच्यासुद्धा तुम्ही पाया पडा. आता बहिणीने भावाला एक नारळ द्यायचं असतं. श्रीफळ जे शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. नारळ आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त शुभ आणि पवित्र मानलं जातं आणि त्याला कलावा बांधून आवर्जून बहिणीने भावालाही द्यायचं. या पद्धतीने आपल्याला भावाचं औक्षण करायचंय. आता ताई, आता समजा तुम्हाला भाऊ नाहीये तर आम्ही कोणाला राखी बांधायची? तर बघा, रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नातं खूप आधाराने आपल्या मदतदार असतात. म्हणजे आपल्या प्रत्येक मदतीसाठी ते नातं येत असतं. आपण आयुष्यामध्ये फक्त रक्ताचीच नाते निभावत नाहीत, असंख्य अशी मानलेली नातं आहेत जे आपण आवर्जून निभवायचा प्रयत्न करत असतो. आणि आयुष्यात कधी ना कधी आणि आपण कोणाला तरी भाऊ मानलेलं असतं. आणि नसेल तर आपले महाराज आहेत, तेच आपले आई वडील, भाऊ, बंधू, सखा सर्व काही आपले महाराज आहेत.
तर नक्कीच तुम्हाला आपल्या तर देव राखी बांधायची आहे. तर तरीसुद्धा आपला भाऊ नसेल तर मानलेल्या भावाला राखी बांधावी. आणि बहीण पण तर बहिणीची रक्षा करतेच. नक्कीच तुम्हाला बहीण असेल तर बहिणीला राखी बांधावी आणि भाऊ असेल तर भावाला पण राखी बांधा. आता ही बहिणीला पण राखी बांधा. तर खरं तर रक्षाबंधन हा आपुलकीचा सण आहे, मायेचा आहे, प्रेमाचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं त्या नारळाचं काय करायचं. तर अर्थात तो दुसऱ्या दिवशी भावाने ते नारळ फोडावं आणि स्वतः ग्रहण करावं. आता समजा मला 5 बहिणी आहेत किंवा आम्ही 5 बहिणी आहेत आणि 1 भाऊ आहे. मग अशा वेळी काय करायचं? नारळ 5 द्यायचे का? खूप नारळ होतील ना. मग अशा वेळेस काय करायचं, तर तुम्ही 1 नारळ दिला तरी हरकत नाही आणि बाकीच्या ज्या काही तुमच्या इच्छा असेल तसं. तर बघा, आता आपण भावाला शर्ट घेतो किंवा काही भेटवस्तू देतो. आता कोणत्या अशा वस्तू आहेत त्या भावाला द्यायच्या नाहीत ते पण तुम्हाला सांगते. तर तुम्ही ते भावाला परफ्यूम देऊ नका किंवा भावाने बहिणीला देऊ नका किंवा बहिणीने भावाला देऊ नका. परफ्यूम द्यायचा नाही, रुमाल द्यायचा नाही आहे, धारदार वस्तू तुम्ही भावाला द्यायची नाही आहे. बाकी तुम्ही काहीही भावाला देऊ शकता. फक्त नारळ जरी दिलं त्याला तरी आपण तरीसुद्धा काही हरकत नाही. कारण बहिणीकडून येणार ज्या काही सात्विक लहरी आहेत ते त्या नारळ आकृष्ट करण्याचं काम करत असतं. म्हणून एक तरी नारळ आपल्या भावाला आवर्जून द्यावं. नाही शक्य होत तर मग सगळ्यांनी मिळून ड्रेस घ्या. तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही देऊ शकता. आणि नाही दिलं तर तो बिचार भाऊ काय म्हणणार नाही. मी सगळ्या भावांना सांगेन की तो बहिणीचा मान आहे, ती तुमच्याकडनं कुठलीच अपेक्षा करणार नाही. पण तुमचं पण कर्तव्य आहे की काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणजे साडी असो, ड्रेस असो, यथाशक्ती. पण कधीही ताट रिकामं जाऊ द्यायचं नाही, लक्षात घ्या. मग त्या ताटामध्ये 10 रुपये, 100 रुपये, 50 रुपये जे असेल ते तुमचं टाकावं. किंवा रक्षाबंधन आलं आहे तर बहिणीला साडी घ्यावी. जे काही तुम्हाला करणं शक्य होईल ते तुम्ही करू शकता. हा सण आनंदाचा आहे. आता काय होतं ना, शनिवार आहे, मग तर आमच्याकडे आपल्या भागात काही भागात शनिवार धरण्याची पद्धत आहे. मग काय होतं, बिनधास्त तुम्ही माहेरी सोडू शकता किंवा बहिणीच्या घरी सोडू शकता, हरकत नाही. जेव्हा पण भावाचा औक्षण करत असतो त्याला गोडधोड काही देत असतो. मग तुम्ही साखर देऊ शकता, कुठली पण उपवासाची बर्फी देऊ शकता. मग जेणेकरून त्याचा उपवास पण मोडणार नाही. बहिणीच्या घरी उपवास सोडू शकता, भावाच्या घरी उपवास सोडू शकता. एका उपवासाचं फळ भावाला दिलं तर काही बिघडत नाही. आणि नक्कीच या दिवशी आपल्याला भावासाठी काही महत्त्वाचे कार्य करायचे आहे. ते कुठले करायचे ते पण आत्ताच मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. पण आत्तासाठी इतकंच. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक भावाला दीर्घायुष्य प्राप्त हो, हे प्रत्येक भावाच्या आयुष्यात सुख समाधान मिळो, हेच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.